गुणरत्न सदावर्ते संतापले. पहिल्यांदा सरकार विरोधात घेतली मोठी भूमिका. गुरुवारी कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकारच्या स्वतःच्या धोरणाविरोधात जाऊन हा निर्णय झालेला आहे. ओबीसी, भटके, विमुक्त, SC ST हा समाज एका गावातून दुसऱ्या गावात कामासाठी जातो आणि त्यामुळे त्यांची मुलं उशिरा शाळेत जातात. अधिकाऱ्यांनी सरकारची फसगत केली आहे. जनरल ही कॅटेगरी नाही, जनरल हे मेरिट आहे. नव्या कायद्याने जी बंधनं आणली गेली आहेत त्याला कायदेशीर आधार नाही. कॅबिनेट नोटमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 1995 पासून ते 2000 पर्यंतच्या जेटमेंटचा उल्लेख नाही. शिपाईपासून ते कलेक्टरपर्यंत प्रत्येक नोकरीचा कायदा आहे. या सर्व नोकऱ्यांना एक विशिष्ट नियुक्ती नियम आहे आणि त्यावर राज्यपालांची सही आहे, असं यावेळी सदावर्ते यांनी म्हटलंय. जर या तरतुदी कायद्यात नसतील तर GR कसा आणला जाऊ शकतो? कायद्याच्या विरुद्ध जाऊन सरकार GR काढू शकत नाही. हे नाराजी पसरवणारे आहेत. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या ब्रीफिंगमुळे कॅबिनेटमध्ये चुकीचा निर्णय झाला आहे. आम्ही सरकारच्या विरोधात नाही, जनरल मेरिटच्या विरोधात नाही, परंतु कायद्याच्या विरुद्ध कालचा निर्णय आहे. 14 मे रोजी निर्णय घेतलेला आहे. पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी देऊ नये आणि पुनर्विचार करावा. शेकडो लोकांचे फोन येत आहेत. विद्यार्थी देखील फोन करत आहेत. ग्रुप तयार होत आहे. त्यांच्या वतीनं बोलण्यासाठी समोर आलो आहे. गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, नरहरी जिरवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संजय शिरसाट, गोपीचंद पडळकर यांना विनंती करतोय की या प्रकरणात लक्ष घालणं गरजेचं आहे. सगळ्यांनी यावर बोललं पाहिजे. लवकरच या संदर्भात मंत्र्यांची भेट घेणार आहोत, असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. जनरल मेरिटच्या विरुद्ध नाही. जनरल मेरिट, पण जनरल मेरिटमध्ये कोण आहे? तर जनरल मेरिट मध्ये तमाम हिंदुस्तान के जो भाई है, महाराष्ट्र के जो आदि ज्याला म्हणतो आपण डोमिसाइल्ड आहेत, महाराष्ट्रातले डोमिसाइल्ड आहेत, सगळे डोमिसाइल्ड जनरल मेरिटला पात्र ठरतात. मग ज्या वेळेस रूल मध्येच नाही तर सर्क्युलर मध्ये आणि GR मध्ये येऊ शकत नाही. आणि तुम्हाला सांगतो जनरल मध्ये, आता तुम्हाला सांगतो जनरल मध्ये आज कुणबी मराठा भाऊ आला जनरल मधून, आज मागासवर्गीयामध्ये. आज मला सांगा, कुणबी मराठा भावाला तुम्हाला एज रिलॅक्सेशन द्यायचं नाही का? आज कुणबी मराठा भावाला, माझ्या कुणबी मराठा भावाला तुम्हाला एज रिलॅक्सेशन द्यायचं नाही का? माझ्या भटक्या विमुक्ताच्या भावा तो असं आहे का की जी मुलं शहरांमध्ये राहतात त्यांचे पाल्य लवकर शाळेत टाकतात की वाडी तांड्यावरले लेकरं लवकर शाळेत जातात? हे सांगा मला तुम्ही. वाडी तांड्यावरले जातात का? मग एज पुढे गेलेलं असतं की नाही? मग एज रिलॅक्सेशन नको का? हा जनरल मेरिट विरुद्ध मागासवर्गीय असा संघर्ष नाही. जनरल मेरिट साठी सुद्धा लढणारे आम्ही आहोत, परंतु जनरल मेरिट मध्ये सगळेच येतात, सगळे डोमिसाइल्ड येतात. त्यामुळे याच्यात भेदभाव नाही. याच्यामध्ये कुडमुडा जोशी ब्राह्मण सुद्धा आहे, कुणबी मराठा सुद्धा आहे, वंजारी आहे, धनगर भाऊ आहे, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो SC ST आहे, त्याचबरोबर बंजारा आहे, सगळेच आहे त्याच्यामध्ये. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.